हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी आहे नरेश निपाणे, तुमचा फायनान्शियल फ्रेंड. तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय सर्वांचा चिरपरिचित आहे आणि त्याबद्दल असं विशेष काही सांगायची गरज नाही. परंतु सर्वांना माहीत असूनही लोक त्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटतं की काय करायचं आहे. तर असा हा जो विषय आहे तो विषय आहे इन्शुरन्सचा. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे. साधी आपण गाडी खरेदी करतो, टू व्हीलर किंवा कार खरेदी करतो, तर तिचं सुद्धा आपण इन्शुरन्स काढतो. ते आपण, मला नाही वाटत की आपण मनातून काढतो म्हणून. पोलिसांच्या भीतीने आपण तो इन्शुरन्स काढतो, पोलिसांनी पकडलं नाही पाहिजे म्हणून. परंतु आपण आपल्या शरीराचं स्वतःचं इन्शुरन्स काढायला खूप मागे पुढे पाहतो. का बरं असं होतं? कारण आपल्यामध्ये अवेअरनेसची कमतरता आहे. तर मी आज जे इन्शुरन्सबद्दल तुम्हाला सांगणार आहे, तर महत्त्वाचे जे इन्शुरन्स आहेत ते 4 प्रकारचे आहेत, जे आवश्यक आहे, जे आपल्याला सर्वांना काढायलाच पाहिजे. तर त्यातला पहिला इन्शुरन्स आहे टर्म इन्शुरन्स. तर टर्म इन्शुरन्स हा कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त अमाऊंटचा आपण इन्शुरन्स करू शकतो. आज आपण घरामध्ये बसतो आणि घराच्या बाहेर जेव्हा पडतो तेव्हा घरी परत येऊ याची काही गॅरंटी राहत नाही, कारण कोणत्याही गोष्टीची शाश्वती देता येत नाही, कधी काय होईल. आपण कमावणारे व्यक्ती आहोत, एकटे घरी. आपल्यावर डिपेंडेंट आपले आईवडील आहेत, आपले मुलं बाळं आहेत, बायको आहे. तर त्यांची सोय करून ठेवणं ही आपलं कर्तव्य आहे. आपल्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांचं म्हातारपण चांगलं जावं आणि आपण ज्यांना जन्म दिलं त्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, त्याकरता त्यांची सुरक्षितता करून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्याकडे टर्म इन्शुरन्स असणं हा खूपच गरजेचं आहे. आज आपण पारंपरिक पॉलिस्या काढतो, परंतु त्याच्यामधून किती बेनिफिट आहे, किती पर्सेंट त्याच्यामधून आपल्याला रिटर्न मिळते हे सर्वांना माहिती आहे. ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे टर्म इन्शुरन्स सर्वात चांगला पर्याय आहे. त्यानंतर दुसरा इन्शुरन्स आपण बघू, हेल्थ इन्शुरन्स. तर दुसरा आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तिसरं आहे आपलं पर्सनल ॲक्सिडेंट. आपण बाहेर जातो, गाड्यांवर फिरतो, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि एखादा जर ॲक्सिडेंट झालं तर घरचं जे काही आहे, बायकोचं सोनं नाणं सुद्धा विकून आपल्याला ते आपलं ट्रीटमेंट करावं लागतं. जे काही सेविंग्स वगैरे आहे ते काही उरत नाही एखादा ॲक्सिडेंट झाला तर. आणि घराची जी वाताहत होते घरच्या लोकांची ते वेगळीच. त्यामुळे आपलं ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असणं हे खूपच महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथा इन्शुरन्स जो मी सांगत आहे तुम्हाला, त्याचं नाव आहे क्रिटिकल इलनेस. क्रिटिकल इलनेस पॉलिसी असणं ही खूपच गरजेची आहे, कारण आज आपण ज्या वातावरणात राहतो, पूर्ण प्रदूषित वातावरण आहे. आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये सुद्धा खूप केमिकल्स मिसळलेले आहे. तर त्यामुळे आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे आज कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की भरपूर पेशंट तुम्हाला कॅन्सरचे पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स आहेत. तर आणि आता आपण कोविडच्या ह्याच्यातून आपण गेलेलो आहोत. कोविडमध्ये काय झालं ते सर्वांनाच माहिती आहे. ज्यांच्याकडे इन्शुरन्स होतं ते तर ठीक आहे, खर्च करू शकले, परंतु ज्यांच्याकडे नव्हतं त्यांचं सगळा पैसा वगैरे सगळं खर्च झाला असूनही प्राणहानी, वित्तहानी आपण वाचवू शकलो नाही. तर हे सगळं अशा क्रिटिकल इलनेसेसमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे आपल्याकडे क्रिटिकल इलनेसचं इन्शुरन्स पॉलिसी असणं खूपच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला 4 इन्शुरन्स पॉलिसी सांगितल्या ज्या आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत. पहिली टर्म इन्शुरन्स, दुसरी हेल्थ इन्शुरन्स, तिसरी ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आणि चौथी आहे क्रिटिकल इलनेसची पॉलिसी. तर अशा ह्या 4 इन्शुरन्स आहेत ज्या सर्वांच्या जवळ असायला पाहिजे. सर्वांनी त्याच्यामध्ये अवेअरनेस असायला पाहिजे. तर आता तुम्ही म्हणाल की सर हे तुम्ही का सांगताय? तर मी काही कोणता इन्शुरन्स ॲडवायझर नाही आहे. मी तर तुमचा फक्त फायनान्शियल ॲडवायझर आहे. तर यामध्ये फायनान्शियलमध्येच सगळं हे येतं. जर तुमचे सगळे व्यवस्थित प्लॅनिंग असेल तर तुम्हाला फायनान्शियली त्रास होणार नाही, म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट केलेलं आहे. तर याच्यावर थोडासा विचार करा आणि आपलं इन्शुरन्स काढून घ्या, खूपच गरजेचं आहे. तर ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.